गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, ईट म्हणजे खाणे, ड्रिंक म्हणजे पिणे, स्लीप म्हणजे झोपणे, वेकअप म्हणजे उठणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, स्पीक म्हणजे बोलणे, टॉक म्हणजे गप्पा मारणे, से म्हणजे म्हणणे, टेल म्हणजे सांगणे, आस्क म्हणजे विचारणे, आन्सर म्हणजे उत्तर देणे, लिसन म्हणजे ऐकणे, हिअर म्हणजे ऐकू येणे, सी म्हणजे पाहणे, वॉच म्हणजे निरखून पाहणे, लुक म्हणजे बघणे, शो म्हणजे दाखवणे, गिव म्हणजे देणे, टेक म्हणजे घेणे, ब्रिंग म्हणजे आणणे, कॅरी म्हणजे वाहून नेणे, सेंड म्हणजे पाठवणे, रिसीव म्हणजे प्राप्त करणे, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे, स्टार्ट म्हणजे सुरू करणे, फिनिश म्हणजे पूर्ण करणे, स्टॉप म्हणजे थांबणे, वेट म्हणजे वाट पाहणे, सिट म्हणजे बसणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे धावणे, जंप म्हणजे उडी मारणे, क्लाइंब म्हणजे चढणे, फॉल म्हणजे पडणे, होल्ड म्हणजे धरून ठेवणे, कीप म्हणजे ठेवणे, पुट म्हणजे पण ठेवणेच, पिक उचलणे, ड्रॉप खाली टाकणे, थ्रो फेकणे, कॅच पकडणे, पुश ढकलणे, पुल ओढणे, कट म्हणजे कापणे, ब्रेक म्हणजे तोडणे, फिक्स म्हणजे दुरुस्त करणे, बिल्ड म्हणजे बांधणे, मेक म्हणजे बनवणे, डू म्हणजे करणे, कुक म्हणजे स्वयंपाक करणे, वॉश म्हणजे धुणे, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, ड्राय म्हणजे वाळवणे, स्वीप म्हणजे झाडणे, मॉप म्हणजे पुसणे, विअर म्हणजे घालणे, रिमूव्ह म्हणजे काढणे, चेंज म्हणजे बदलणे, बाय म्हणजे खरेदी करणे, सेल म्हणजे विकणे, पे म्हणजे पैसे देणे, स्पेंड म्हणजे खर्च करणे, सेव्ह म्हणजे बचत करणे, अर्न म्हणजे कमावणे, बॉरो म्हणजे उधार घेणे, लेंड म्हणजे उधार देणे, लर्न म्हणजे शिकणे, टीच म्हणजे शिकवणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे, रिमेंबर म्हणजे आठवणे, फॉरगेट म्हणजे विसरणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे, एक्सप्लेन म्हणजे समजावणे, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणणे, हेल्प म्हणजे मदत करणे, मीट म्हणजे भेटणे, इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे, विजिट म्हणजे भेट देणे, वेलकम म्हणजे स्वागत करणे, थँक म्हणजे आभार मानणे, स्माईल म्हणजे हसणे, लाफ म्हणजे मोठ्याने हसणे, क्राय म्हणजे रडणे, लव म्हणजे प्रेम करणे, लाईक म्हणजे आवडणे, हेट म्हणजे तिरस्कार करणे, नीड म्हणजे गरज असणे, वॉन्ट म्हणजे हवे असणे, चूज म्हणजे निवडणे, डिसाईड म्हणजे निर्णय घेणे, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, विन म्हणजे जिंकणे, लूज म्हणजे हारणे किंवा हरवणे, फाइंड म्हणजे शोधणे, सर्च म्हणजे शोध घेणे, कॉल म्हणजे फोन करणे हाक मारणे, रिंग म्हणजे घंटी वाजवणे, टेक्स्ट म्हणजे संदेश पाठवणे, टाईप म्हणजे टाईप करणे, क्लिक म्हणजे क्लिक करणे, टच म्हणजे स्पर्श करणे, यूज म्हणजे वापरणे, टर्न म्हणजे वळणे, ड्राईव्ह म्हणजे वाहन चालवणे, राईड म्हणजे स्वार होणे, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, अराईव्ह म्हणजे पोहोचणे, लिव्ह म्हणजे निघणे, इंटर म्हणजे प्रवेश करणे, एक्झिट म्हणजे बाहेर पडणे, लॉक म्हणजे कुलूप लावणे, अनलॉक म्हणजे कुलूप उघडणे, लाईट म्हणजे पेटवणे, स्विच ऑफ म्हणजे बंद करणे, सिंग म्हणजे गाणं म्हणणे, डान्स म्हणजे नाचणे, प्ले म्हणजे खेळणे, ड्रॉ म्हणजे चित्र काढणे, पेंट म्हणजे रंगवणे, स्विम म्हणजे पोहणे, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे, रेस्ट म्हणजे विश्रांती घेणे, रिलॅक्स म्हणजे आराम करणे, थिंक म्हणजे विचार करणे, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे,
होप म्हणजे आशा बाळगणे. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. ॲग्री म्हणजे सहमत होणे. डिसॲग्री म्हणजे असहमत होणे. प्रॉमिस म्हणजे वचन देणे. शेअर म्हणजे वाटून घेणे. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. केअर म्हणजे काळजी घेणे. फॉलो म्हणजे पाठलाग करणे. लीड म्हणजे नेतृत्व करणे. ग्रो म्हणजे वाढणे, मोठं होणे. प्लांट म्हणजे लागवड करणे. वॉटर म्हणजे पाणी घालणे. फीड म्हणजे खाऊ घालणे. टच म्हणजे स्पर्श करणे. शेक म्हणजे हलवणे. कव्हर म्हणजे झाकणे. डिस्कवर म्हणजे शोध लावणे. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. ही दररोज वापरली जाणारी 150 क्रियापदं पाठ करा. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी समजायला लागेल आणि बोलताही येईल. आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओही तुमच्या मित्रांना शेअर करा.